माय माऊली नमस्कार. सण वार उत्सव उपक्रमात पांडुरंगाच्या पायाखालची भगवंत असलेली वीट आपण श्रवण करूया. ही वीट म्हणजे नेमके आहे तरी काय हो? ही वीट म्हणजे नेमके आहे तरी काय हो? अहो, स्कंदपुराणातील एक कथा आहे. स्कंदपुराणात एक कथा आहे. फार पूर्वी उदरासुर नावाचा उदरासुर नावाचा महाभयंकर राक्षस होता. त्याला 3 तोंड होती. तो खूप पराक्रमी असल्याने त्याला इंद्रपद आपल्याकडे असावे अशी इच्छा निर्माण झाली. त्यामुळे इंद्रपदासाठी घोर तपश्चर्या त्यांनी सुरू केली. कठोर अशी त्याची असलेली ही तपश्चर्या अन्न पाणी न घेता एका पायावरती उभा राहून तो करू लागला. अशी त्याची तपश्चर्या पाहून इंद्रदेवाला याचे संकट वाटू लागले. त्यामुळे माझे इंद्रपदही धोक्यात येईल असे त्याला वाटू लागले. म्हणून त्याने आपल्या एका सेवकाला सांगितले की या राक्षसाचा वध कर. एके दिवशी तो उदरासूर नावाचा राक्षस ध्यानस्थ बसलेला असताना त्या सेवकाने या राक्षसाचे 3ही मस्तक धड वेगवेगळे केले व ते तीनही जमिनीवर पडले. त्यानंतर हे 3ही शिरे गदागदा हसू लागली. काय? गदागदा हसू लागली. त्याच वेळी राक्षसाने शाप दिला की हे इंद्रदेवा, हे इंद्रदेवा, तू मागत की मी ध्यानस्थ बसलेलो असताना तू माझा वध केला आणि याचमुळे तुला घोर ब्रह्महत्येचे पातक लागले. त्यामुळे हे मूर्खा, मी तुला शाप देतो. तू मृत्यू लोकात दिंडीर वनात वीट होऊन पडशील. तू मृत्यू लोकात दिंडीर वनात वीट होऊन पडशील असा शाप देऊन त्याने प्राण सोडला. अशी शापवाणी ऐकून इंद्राला खूप वाईट वाटले. त्यामुळे तो शोक करू लागला. मग इंद्राने यामधून मार्ग काढण्यासाठी देवादिदेव श्री विष्णूची प्रार्थना केली. त्या ठिकाणी मग श्री विष्णूने त्याला सांगितले की मी तुझा उद्धार नक्की करेन. मग त्यानंतर इंद्रदेव हे वीट बनून पंढरपूर येथील भक्त पुंडलिकाच्या आश्रमात येऊन पडले. कुठं पडले? भक्त पुंडलिकाच्या आश्रमात येऊन पडले. काही काळानंतर भगवान श्रीकृष्ण पत्नीला शोधत शोधत दिंडीर वनात येऊन पोचले. त्यानंतर ते भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी त्याच्या आश्रमात आले. पण भगवान श्रीकृष्ण जेव्हा आले त्यावेळी भक्त भक्त पुंडलिक हा त्याच्या आईवडिलांच्या सेवेत व्यस्त होता. भगवंत आलेले पाहून त्याने जवळच पडलेली वीट भगवंताकडे फेकली. काय केलं? आपल्याजवळ असलेली वीट पडलेली भगवंताकडे फेकली आणि सांगितले माझी सेवा पूर्ण होईपर्यंत तुम्ही ह्या विटेवर उभे राहा. मी आता उठून तुम्हाला आसन देऊ शकत नाही. असे आपल्या भक्तांचे शब्द ऐकून भगवान श्रीकृष्ण या विटेवर उभे राहिले. ते आज तागायत उभेच आहेत. आपण आजही सर्व भक्त भगवान श्री परमात्म्याचे याच विटेवर उभे असलेल्या पांडुरंग रूपात दर्शन घेतो. ही पौराणिक कथा आहे. ही पौराणिक कथा तुम्हाला जर आवडली तर नक्कीच लाईक करा आणि जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.